जोरदार टाळ्या अजिंक्य म्हात्रेसाठी झाल्याच पाहिजेत, कारण का संघ अडचणीत सापडला होता आणि आपण पाहतोय ज्याने संघाला अडचणींमधून यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचं काम मध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलला असं अजिंक्य म्हात्रे. विनंती असेल की आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्याची विनंती असेल. पुढील सामना आपण पाहतोय साई झिराटच्या विरोधात व्हीसीएन कुरुळ संघ. व्हीसीएन कुरुळच्या विरोधात साई झिराट. दोन्ही दादा संघ एकमेकांच्या विरोधात दोन हात करताना मैदानाच्या वरती पाहायला अनुभवायला देखील मिळतील. दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार याची दखल घ्यायची आहे, कारण का हे कंपल्सरी असणार आहे. कारण का उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर अशी कित्येक पारितोषिक या सामन्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने आपल्याला द्यायची आहेत आणि त्यासाठीच आपण पाहतोय आमचा हा प्रयत्न मैदानाच्या वरती आहे. चला या एक एक रिप्रेझेंटेटिव्ह कॅप्टन आपला एक खेळाडू कुरुळ संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. साई झिराट संघाचा प्रतिनिधी पाठवायचा आहे. चला धन्यवाद येताना दिसतोय आणि नक्कीच चला मैदानाच्या वरती आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेक जिंकत त्याचा यथोचित मान सन्मान करत असताना टॉस बॉक्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुला जिंक्य पुढील स्पर्धेसाठी असतील आणि असाच खेळ या क्रिकेटच्या पटलावरती सदैव राहो अशी ईश्वरचरणी आमची देखील प्रार्थना असेल. कारण का आपण पाहतोय थळ गावामधून बिलॉंग्स करणार देखील आपण मैदानाच्या वरती पाहतोय. गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषक 2024-25 हे पर्व खऱ्या अर्थानं
वर्षाच्या 1 तारखेची सुरुवात कशा प्रकारे व्हावी ती अशा प्रकारे व्हावी. गवदेवी मपगाव हा संघ सांगत असताना पुढे मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय या सामन्यांचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून केलं जातंय. संतोषजी नाणेकर असतील, नंदनजी घरत आणि त्यांचं संपूर्ण नेटवर्क आज मैदानाच्या वरती या सामन्यांचं थेट प्रक्षेपण करत असताना रसिक मायबाप प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. पंच अक्षयजी माध्यमातून इशारा येतोय की लेट्स प्लेयर्स बॅटल बिगिन ही षटकातील पहिला चेंडू VCN कुरुळ या संघाची चर्चा नक्कीच केली जाईल. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी ओळख आहे. स्ट्रायकिंग एंडवरती साई झिराड या संघाकडून पहिल्या चेंडूवरती शॉटच्या रिजनवरती फेकी चांगली आहे परंतु निशाणा सापडलेला नाही आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव फार महत्त्व दिलं जातं. स्ट्रायकिंग एंडवरती पाहत होतो समीर आणि अजिंक्य अशी जोडी साई झिराड या संघाकडून नेहमीच पाहत असतो. बॉलिंग ट्रॅकवरती केदार सजतोय. केदारची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येते. अजिंक्य वैती फलंदाज. मग रायगड टेनिस क्रिकेट वरती या देखील नावाची चर्चा नेहमीच केली जाते. पायांचा वेध घेणारा हा चेंडू पंचांकडे दाद मागितली जातीये आणि डेंजर झोन मध्ये धावत असताना अजिंक्य वैती फटका पोचतोय. स्विंग मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्याच्या नंतर हा चेंडू आतल्या बाजूला वलय प्राप्त करतोय आणि चेंडूला ओळखता आलं नाहीये अजिंक्याला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय मैदानाच्या वरती एक धाव घ्यावी लागते. एका धावेसोबत 2 धावा एकंदरीत लिहिल्या जातात. 2 लॉस ऑफ नन वेअर ॲज अ फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम बॉलर केदारचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू उंची जास्त लांबी कमी. यष्टीरक्षक टिपतोय तिथे झेल. फलंदाज समीर बॅक टू थँक्यू डीजे. नौका फलंदाज समीरची जागा भरून काढण्यासाठी येतोय कैवल्य पाटील म्हटलं की रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये हा खेळाडू देखील आपण अनुभवला आपण MD ग्रुप अलिबाग या संघाकडून अजिंक्यला देखील होता. अजिंक्यची देखील फलंदाजी चर्चा केली जाईल आणि ही जोडी A1 जोडी आहे. साई झिराड या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना कैवल्यची फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट तिथे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. फेकी केली जाते तिथपर्यंत एका धावेची भर. एका धावेच्या जोडीने धावफलकावरती एकत्रित 3 धावा लिहिल्या जातात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 5 षटकांचा हा आपण सामना अनुभवतोय. आजच्या दिवसातील 4था सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. साई झिराडच्या विरुद्ध VCN कुरुळ. ठोकतोय आता अजिंक्य वैते ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बँग ऑन षटकार. वैतीची बाट आता मैदानाच्या वरती बोलायला लागली आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये कठीण असं काही नसतं. कारण का तुम्ही हे ऐकलं असेल की ज्या व्यक्तीला 2 पाय नाहीत तो माणूस 300 किलो वजन पॅरे ऑलिम्पिकमध्ये उचलू सुद्धा शकतो. खऱ्या अर्थानं तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की ज्या व्यक्तीला एकच पाय आहे तो व्यक्ती 5 फूट उंच उडी सुद्धा मारू शकतो. एका महिलेचे दोन्ही हात नाही परंतु तीच महिला पॅरे ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकते. स्वप्न तेव्हाच संपतात जेव्हा आपण बघणं बंद करतो. खरं तर यश दुसऱ्याला हरवण्यामध्ये नसतं, ते यश स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी असतं. त्या क्षमता मैदानाच्या वरती सिद्ध कराव्या लागतील फलंदाजांना. खऱ्या अर्थानं ही जोडी, या जोडीकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला जातं. कारण का आक्रमकता आहे ना ती ठासून भरलेली आहे.
चला व्हॉलेंटियर्स बॉल लाईनचा ताबा घ्यायचा आहे. वळूया मैदानाच्या कडे. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील पुढील चेंडू पडतोय मैदानाच्या वरती. सन्मान दिला जातोय. बॅक ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषित क्षेत्रामध्ये. एक अनोखं पारितोषिक लावलं जाते. पंचांना खऱ्या अर्थानं अक्षयला सर्वांचा लाडका एमडी याला पारितोषिक लावलं जाते. जर डान्स केला मैदानाच्या वरती षटकार मारल्याच्या नंतर तर निलेशजी मोहिते यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि तदनंतर प्रशांतजी खोत यांच्याकडून रोख रक्कम 500. फक्त नाचायचं आहे. नाच मुन्नी आज तेरी इज्जत का सवाल आहे असं देखील मैदानाच्या वरती सांगितलं जात आहे. जिथे वळूया चेंडूची पडताळणी देखील केली जाते या मैदानाच्या वरती आणि हे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वाचं आहे. याचं विश्लेषण माझ्या माध्यमातून चालू राहील. बॉलिंग ट्रॅक वरती केदारला आपण अनुभवतोय. केदारची गोलंदाजी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 10 धावा 10 धावांची सरासरी पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये 50 धावा बनू शकतात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बंटी येतोय. बंटी अर्थातच किरण दाखल होतोय. पाचारण केलं जाते. किरणची गोलंदाजी षटकातील पहिला चेंडू चुकतोय मैदानाच्या वरती. आपण पाहतोय अजून एक पारितोषिक. एमडी वरती प्रेम दाखवलं जाते. जर नाचला तर अविनाशजी म्हात्रे अर्थातच गोट्याजी अंपायर यांच्याकडून रोख रक्कम 500. म्हणजे आपण पाहतोय तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक. हा झेल सुटतोय. तिथे आपण पाहतोय नियंत्रण नाही आहे आणि चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत चौकार. डीजे नाचो अंपायरजी. एमडी यस डीजे ऑन. आज तेरे इज्जत का सवाल है असं सांगतोय. सर्व रसिक प्रेक्षक वर्ग सांगतायत मैदानाच्या वरती काय घडतंय. वन बाउन्स चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकार मैदानाच्या वरती. डीजे हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व दिलं जातं. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव असल्याचं देखील सांगितलं जातं. 33 कोटी देव म्हणजेच 33 प्रकारचे देव. हा चेंडू आता तिथे काय घडतंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. डीजे ओहो हा चेंडू वाईडिश यॉर्कर. हाताळणी चांगली झाली या मैदानाच्या वरती. तिथे दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र केतन आम्हाला सांगत असल्याचं चित्र सांगतायत की धावफलकावरती 29 धावा लिहिल्या जातात. 14.5 ची सरासरी
मैदानाच्या वरती राखली जाते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती फलंदाज बाद असल्याचं सांगितलं जाते. यस, फलंदाज बाद आहे असं देखील सांगितलं जातंय. जिथे अजूनही दुसरं षटक संपलेलं असताना धावफलकावरती 29 धावा. डीजे मास्टर सेलिब्रेशन. चांगली फलंदाजी आहे साई झिराड या संघाकडून. खऱ्या अर्थानं जिथे आपण पाहतोय 29 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये जमा केल्या जातात. पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी केदारला पाचारण केलं जाते बॉलिंग ट्रॅकवरती. जिथे आपण पाहतोय केदारच्या पहिल्या षटकामध्ये एकंदरीत विचार केला तर 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जिथे बॉलिंग ट्रॅकवरती किरणला सजवलं. किरण आणि केदार असं समीकरण मैदानाच्या वरती पाहायला मिळते. के फॅक्टर आता काम करावं लागणार मैदानाच्या वरती. पुनश्च एकदा केदार राईट ओव्हर द विकेट पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी आहे. हा चेंडू टप्पा पाडल्याच्या नंतर थोड्या अंशी होईना खालच्याच बाजूने राहिला होता आणि आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका स्क्वेअर लेगच्या रिजन वरती एकही धाव येत नाहीये. स्ट्रायकिंग एंड वरती जिथपर्यंत मैदानाच्या वरती अजिंक्य वैती आहे तिथपर्यंत सर्व काही शक्य आहे. कारण का या फलंदाजाकडे दीर्घ अनुभव असल्याचं देखील पाहायला मिळतंय. फटका आता स्ट्राईक डाऊन द ग्राउंड ठोकतोय सीमारेषेच्या बाहेर. फुटतोय फटाका. 6 धावा. डीजे ऑन. चला साठी नांदाई देवी नांदाईपाडा आणि बीसीसी अगरसुरे बी रेडी राहायचं आहे. नोटिफिकेशनसाठी कर्णधाराला फर्स्ट कॉल पहिलं निमंत्रण असेल यायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे. बीसीसी अगरसुरेच्या विरोधात नांदाई देवी नांदाईपाडा. हा चेंडू छातीचा वेध घेणारा फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सांगतोय पाहायला या मी झेल टिपलाय. फलंदाज ठरतोय बाद. जायला लागेल तंबूच्या आश्राला. डीजे सांगितलं जाते थोडा वेळ वाया घालवायचा नाहीये. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे. साई झिराड प्लीज रिक्वेस्ट प्रेमपूर्वक विनंती आहे. कारण का आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी सुद्धा देतोय. वेळेला कुठेतरी मर्यादा आहे मैदानाच्या वरती आणि त्या वेळेच्या मर्यादामध्येच आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. नाहीतर आपण पाहतोय पेनलाइज सुद्धा केलं जाईल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. जिथे आपण पाहतोय नौका फलंदाज ओमकार येतोय. ओमकार पाटील फलंदाजीच्या मोर्चावरती ज्याला आमंत्रण दिलं जात आहे फलंदाजी करण्यासाठी मग ओमकार पाटील नावाबद्दल बोलावं लागेल टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. जिथे खऱ्या अर्थानं ओमकार पाटील म्हणजे आपण पाहत नेहमीच असतो हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी याला ओळखलं जातं. चांगले फटके एका वेगळ्या धाटणीचे फलंदाजी करत असताना ओमकार पाटीलला आपण नेहमीच पाहत असतो. खऱ्या अर्थानं साई झिराड संघाचा बॅकला ओळखलं जातं ओमकार पाटील एंडवरती. हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या वरती पडतोय. सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु कुठे थोड्या अंशी आपण पाहतोय बॅटला रोखलं. निर्धाव स्वरूपाची सांगता मैदानाच्या वरती होत असल्याचं चित्र आणि या चेंडूच्या सांगतेने धावफलकावरती 35 धावा. ओमकार पाटील हा चेंडू उंची जास्त लांबी कमी
झेल सुटतोय, नोमॅन्स लँड्स मध्ये चेंडू पडतोय, एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या वरती चांगलं मेसेज एक्सचेंज झाले नव्हते आणि त्याच कारणास्तव 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडूला पडावं लागलं आणि या चेंडूवरती झेल टिपण्यामध्ये अपयश VCN कुरुळ संघाला प्राप्त होतोय. चांगले फटकेबाजी करून दाखवावे लागेल, कारण का क्षमता आहे ती क्षमता मैदानाच्या वरती सिद्ध करावी लागेल. ओमकार पाटील याला साई झिराड कडून प्रतिनिधित्व करत असताना नेहमीच आपण पाहत असतो. हा चेंडू आणि या चेंडूवरती त्रिफळ उद्ध्वस्त मैदानाच्या वरती ओमकार पाटील बॅक टू द पवेलियन. डिझाई साठी पारितोषिक जर आपण डान्स केलात मैदानाच्या वरती षटकारानंतर तर आपण पाहतोय निलेशजी मोहिते यांच्याकडून रोख रक्कम 100, प्रशांत खोत यांच्याकडून रोख रक्कम 500 आणि आमचे गोडे अंपायर अर्थातच अविनाशजी म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 असे तब्बल 1100 रुपयांचं अक्षय दिवस सुटेल नाचलास तर. परंतु अक्षय सांगतोय की मला आता वेळ आहे, तू वाट बघ, मी नाचतोय मैदानाच्या वरती. बोलूया क्रिकेटच्या बटलावरती जिथे आपण बॉलिंग ट्रॅकवरती नौका गोलंदाज पाहतोय गौरव. गौरव नावाची चर्चा देखील अलीकडच्या काळामध्ये फार केली जाते, कारण का रामराज कुरुळच्या पट्ट्यामध्ये या गोलंदाजाने आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे. गौरवची गोलंदाजी अलीकडच्या काळामध्ये बहरताना सुद्धा आपण कित्येक मैदानाच्या वरती पाहिली आहे आणि तोच गौरव आज उभा ठाकतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मंदारच्या समोर 2 हात करायचे आहेत, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या वरती पंच अक्षय आम्हाला सांगत असल्याचं चित्र. ॲज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईट हा चेंडू हा वाईटच असतो, कारण का या चेंडूवरती वेळ वाया जात असतो. या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आपल्याला टिपावी लागते. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागतो. या चेंडूला टप्प्यामध्ये घेतलंय आणि टप्प्यात कार्यक्रम केलाय. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. क षटकार. डिझाईन डिझाईन
करत राहा, परंतु नाचून इशारा जर केलास तर आपण पाहतोय म्हणजे तब्बल 2100 प्लस 500 तब्बल 2600 रुपयांचं पारितोषिक पंचांना लावलं जाते. स्क्वेअर लेगचे पुरुषोत्तमजी भगत म्हणत असतील आम्हाला सुद्धा पारितोषिक लावलं तर बरं होईल. आणि नक्कीच विनोदाचा भाग म्हणून सोडून देऊया. जिथे हा चेंडू भरकटतोय, नो चेंडू एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं सांगितलं जातंय. आणि नक्कीच आपण पाहतोय या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जाणार, वाट लावली जाणार की या चेंडूवरती वाट दाखवली जाणार. अक्षय रोख रक्कम 2600 रुपयांचं पारितोषिक मैदानाच्या वरती. हा चेंडू फटका फसतोय परंतु झेल याला महत्व नसेल, फ्री हिट आहे आणि एकच धाव येते मैदानाच्या वरती. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समीरची आता फलंदाजी बहरती आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 54 धावा, धावांचा उच्चांक आहे. प्रारंभ पाटील फलंदाजी करण्यासाठी येतोय. पाहिलं होतं या फलंदाजाला चर्चा. जर प्रारंभ पाटीलचा विचार केला तर याने PNP चषक अक्षरशः गाजवलं होतं. तोच प्रारंभ पाटील येतो बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं जातंय. प्रारंभाची गोलंदाजी असेल, प्रारंभाची फलंदाजी असेल, नक्कीच चर्चा केली जाते. हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड डिप स्क्वेअरचं क्षेत्र निवडलं जाते. एका धावेची पूर्तता आणि समाधान दाखवलं जाते. आयुष्यामध्ये फार महत्व समाधान देखील दाखवलं जातं. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या वरती इशारा 1+1 2 धावा, एक धाव घोषित स्वरूपात सुद्धा घेतली जाईल. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 56 अब तक 56 असं देखील सांगितलं जाते. 56 धावांची चांगली खेळी साई झिराट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या वरती दाखवली जाते. चांगली फलंदाजी आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. कशा प्रकारे फलंदाजी करणार गौरव. हा चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेतली आहे का आणि फलंदाज बाद असल्याचं चित्र मैदानाच्या वरती आउट. डीजे मास्टर ऑन. PCC आगरसुरेच्या विरोधात नांदाई देवी नांदाईपाडा नाणेफेकीसाठी अंतिम कॉल शेवटचा पुकार असेल मित्रांनो. चला उपस्थित व्हायचं आहे. टॉप 6 मधली पहिली सेमीफायनलचा सामना नांदाई देवी नांदाईपाडाच्या विरोधात बिनधास्त क्रिकेट क्लब आगरसुरे अर्थातच BCC आगरसुरे हा संघ आपण पाहतोय. मैदानाच्या वरती दोन्ही संघ एकमेकांना 2 हात कशा प्रकारे करणार. बोळ्या मैदानाच्या वरती जिथे प्रशांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅक. चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर येतोय बॅग ऑन षटकार डीजे. थँक्यू 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 जे इथे मास्टरने आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रावरती एक गाणं वाजवलं. या क्षेत्राची देखील चर्चा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केली जाईल. कारण का अपार प्रेम करणारा जनसमुदाय रसिक प्रेक्षक वर्ग या खेळाला देखील लाभला गेलाय. परंतु आता चर्चा आपण पाहतोय प्रारंभ पाटील सांगतोय माझीच करावी लागेल आणि पुन्हा एकदा ठोकतोय मिड विकेटच्या क्षेत्रावरून षटकार डीजे. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हेलियन एंड कडून खूप टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेगचं क्षेत्र. चेंडू उसळी प्राप्त करून सीमा रेषेच्या बाहेर फरार येतोय फ्लॅट अँड फ्युरियस चौकार डीजे. ऑन फायर आक्रमण अक्षरशः आक्रमण करतोय.
गतीचा वापर हा चेंडू नोमान लँड्स मध्ये पडेल तिथपर्यंत आपण पाहतोय या 2 धावा मैदानाच्या वरती सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांच्या मदतीने केतनजी आम्हाला सांगत असल्याचं चित्र धावफलकावरती एकंदरीत धावा लिहिल्या जातात 74 74 ऑन बुक लॉस ऑफ 5 विकेट डाऊन फॉर साई झिराट. षटकातील पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट पायदेशी यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न तिथे शॉर्ट पॉईंटच्या रिजनवरती क्षेत्ररक्षण करण्याचा देखील प्रयत्न परंतु एक धाव सहज दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या वरती काय घडतंय जिथे पंचांचा इशारा फलंदाज बाद असेल यस एक धाव घ्यावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लिहिल्या जातात. एकंदरीत जर विचार केला 75 धावा 75 ऑन बुक प्रारंभ पाडेल बॅक टू द पॅव्हेलियन. चला नको फलंदाज लगेच यायचंय मैदानाच्या वरती वेळ वाचवायचा आहे मित्रांनो हाच आमचा प्रयत्न. डीजे मास्टर थोडं सेलिब्रेट अलॉंग द कार्पेट जिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे कव्हर्सचं अंतर कापत वाईडिश कव्हर मधून या येतात शेवटच्या 4 धावा 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा 79 79 धावा 80 धावांचं लक्ष साई झिराड या संघानं ठेवलंय ते म्हणजेच VCN कुरुळ या संघासमोर. मग या धावा बनवण्यासाठी फलंदाज VCN कुरुळ संघाचे येतील फलंदाजी करतील साई झिराड संघाचे गोलंदाज येतील गोलंदाजी करतील. कशा प्रकारे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हा सामना पूर्ण केला जाणार त्याच्याकडे वरती देखील लक्ष द्यावं लागेल. यापूर्वी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल तिथे टॉसबॉक्स मध्ये केला जातोय. नाणं उडतंय नशिबी कोणाच्या लागणार नाणेफेकीचा कौल PCC आगरसुरे अर्थात बिनधास्त क्रिकेट क्लब आगरसुरे यांच्या माध्यमातून लागला जातोय. नशिबाची साथ आज मैदानाच्या वरती मिळणार आहे. कशा प्रकारे कोणता निर्णय घेतला जाईल शिस्तीचं पालन मैदानाच्या वरती होतीये. एका शिस्तबद्ध पद्धतीने साई झिराड हा संघ मैदानाच्या वरती उतरतोय आणि नक्कीच आपण पाहतोय कौतुक करावं लागेल कारण काय ही शिस्त क्रिकेटच्या पटलावरती खेळावरती फार महत्त्वपूर्ण असते. डीजे मास्टर सेलिब्रेशन यस.
बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. ओंकारजी शेट्टे प्लीज. सामना चालू होतोय मैदानाच्या वरती, जिथे आपण पाहतोय 80 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार मैदानाच्या वरती. 80 धावांना गवसणी कशा प्रकारे लगावली जाणार, मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार याच्यासाठी मी पुनश्च एकदा या सामन्यासाठी मी थोड्या वेळासाठी इथेच थांबतो आणि घेऊन सरतो आपले सर्वांचे लाडके, अर्थातच ज्यांच्या आवाजची वाट आपण नेहमीच पाहत असतो. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी घेऊन चलतो आपल्या सर्वांचे लाडके भाईजान यांच्याकडे. ओव्हर टू इम्रानजी बुखारी. रायगढ़ प्रीमियर लीग में जाकर जिन्होंने अपने सूत्र संचालक का डंका बजाया, हमारे से मित्र निखिल जी पढ़ते, उनका तहे दिल से आभार। पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत होती हुई, इस बार आड़े बल्ले से खेल दिया ऑन द कारपेट, फील्डर है वहां पर। मंदार ने पहले P1 पावर प्ले का षटक जारी होता हुआ, मंदार अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार, इस बार शॉट एंड पुल सक्सेसफुल। बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे बिल्कुल रन, आधा डजन। षटकार डीजे। चेंडू आणून द्या त्वरित। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक जी मतदातले हुए संजू सैमसन, जर्सी नंबर 14, चारुलता भाभी के हीरो स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार शॉर्ट किस्म की गेंद थी, पुल किया, सक्सेसफुल हो गए बल्लेबाज। 14 रन स्कोर कार्ड पर, जबकि जीतने के लिए 30 गेंदों में 80 रनों का टारगेट। पहले मैच में केतन माने हमने देखा था क्या शानदार बल्लेबाजी रिलायंस नौगांव के बल्लेबाज दिगंबर हमने और विनोद वाटकर, शानदार बल्लेबाजी, 90 रन बनाए थे, 91 रनों का टारगेट सेट किया था। ये दूसरा स्कोर है 80 रन, जबकि बल्लेबाजी करते हुए साई झीरा टीम ने टारगेट सेट किया है। इस बार नो किस्म की गेंद, ऑफिशियल अंपायर अक्षय एमडी हमें बतलाते हुए
ओवर स्टेप, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पाव भी गिरा जहां चूना कम था, उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट। 20 मिनटों में इस 4 ओवर को समाप्त करना अनिवार्य, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। फिर से एक बार नो, कमाल का एक बॉलर है जो करता है यहां पर गलतियां है, आम तो आम गुटलियों के दाम। यहां पर देखिए डीजे मास्टर को मौका, जारी है ये समय और ये खेल फिर से एक बार जारी होता हुआ। सम्माननीय मंगेश जी म्हात्रे, यश म्हात्रे इनके पिताश्री यहाँ पर आ चुके, उनका भी दोपहर के सत्र में मैं स्वागत करूंगा। मंगेश जी म्हात्रे सर, मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है? ओहो, ये तीसरा नो, फिर से एक बार ओवर स्टेप पे स्टेप, जज साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और यहाँ पर नो पे नो, ऐसा कहा जाएगा। अक्षय जी, आपके लिए मैं कहना चाहूंगा, एक ऑफिशियल अंपायर, आपके जिंदगी में खुशी कभी कम ना हो। अक्षय, आपके जिंदगी में खुशी कभी कम ना हो, भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम ना हो। अक्षय यानी एमडी, इनके लिए मेरे से दुआ है। फ्री हिट की गेंद, फिर से एक बार ये लगातार का तीसरा नो, ओवर स्टेप होते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 24 रन 24। फिर से एक बार फ्री हिट जारी है, ये मौका है बल्लेबाजी करने वाली टीम वीसीएन कुरुल के बल्लेबाजों के लिए। ओहो, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर रीजन, ना दिन देखता है ना रात देखता है, ना दिन देखता है ना रात देखता है, ये तो टीम के हालात देखता है। गेर एक्स्ट्रा कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, चौकार डीजे। इस छवि के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 28 रन, 80 रनों का टारगेट है। यहाँ पर गेंदबाज गलती कर रहे हैं और उसका फायदा होता हुआ पहले से कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी, एक्स्ट्रा की रन प्राप्त होते हुए फिर से नो, कमाल का धमाल होता हुआ। ये खिलाड़ी बेमिसाल है, गलतियां गलतियां गलतियां, एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो। वही गलती दोहराते हुए यहाँ पर गेंदबाज अपने दिशा से भटकते हुए ओवर स्टेप गेंदबाजी, फिर से एक बार यहाँ पर ऑफिशियल अंपायर का इशारा, नो का आता हुआ। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक केतन जी माने बतलाते हुए 29 रन, उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट, और ये प्रतियोगिता भी सबसे सुपर हिट होती हुई, क्योंकि आयोजक है श्री गांवदेवी क्रीड़ा मंडल मापगांव, गांवदेवी चषक 2025। खराब गेंदबाजी, यहां पर गलतियां करते हुए अक्षय ऑफिशियल अंपायर हमें दिखाई देते हुए। स्कोर जब पहुंचा 29 रन, दूसरा और प्रगति पर है, नो पर नो, नो पर नो। खराब गेंदबाजी का पृथक्करण गेंदबाज प्रारंभ की जानिब से होता हुआ, जैसा शुरुआत में हम कहते हैं आरंभ प्रारंभ, पर यहां पर प्रारंभ गलती करते हुए फ्री हिट की गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को मौका है, बड़ा स्ट्रोक लगाना है। ओ, पर इस बार मिस किया, फंसाया, चकाया, गंडाया गेंदबाज प्रारंभ ने। डॉट गेंद जाती हुई, कमाल की गेंद, कमाल की गेंद, कम बैक इसे कहते हैं। बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। संघर्ष करना है। फिर से एक बार नो, क्या हो रहा है प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए, नो की गेंद,
की करे पापा, पेट्रोल खत्म ही नहीं होता, ये ओवर समाप्त करने का नाम ही नहीं ले रहा है, क्योंकि गेंदबाज गलती करते हुए दिखाई दे रहे हैं। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 30 रन। खराब गेंदबाजी, आरंभ गलतियां करते हुए 20 मिनटों में इस मैच 4 ओवर को समाप्त करना अनिवार्य है। गलतियां कर रहे गेंदबाज, शायद से यहां पर पेट्रोल ज्यादा हो गया है, सीएनजी प्राप्त करनी होगी। फ्रीड की गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को मौका, क्या जड़ेंगे चौका। इस बार फ्रीड की गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर है, डायरेक्ट हिट करने का प्रयास, पॉपिंग क्रीज में पहुंचे, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे 31 रन। 31 रन स्कोर कार्ड पर। अभी 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें आना बाकी है। प्रारंभ गेंदबाजी करते हुए क्रिकेट में चुकीला माफी नहीं। बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई। इस बार ऑफ स्टंप के बाहर, यह सीरीज ऑफिशियल अंपायर अक्षय नाराज है, क्योंकि उन्होंने देखा है गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर है। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 32। खराब की गेंदबाजी, मैंने पहले कहा था दोस्तों, ये पावर प्ले की ओर नहीं, पावर प्ले की ओर जारी होती हुई और उसके ऊपर बड़े, फिर से एक बार वही कारनामा, वही नतीजा। क्रिकेट में चुकीला माफी नहीं, आरंभ होता हुआ यहां पर खराब गेंदबाजी, चुकीला माफी नहीं। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचे हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 33 रन। बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा अच्छा होना चाहिए। इस बार शॉट एंड पुल, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में गेंदबाज है, फील्डर वहां पर थोड़ी सी हड़बड़ाहट, गड़बड़ गोंदल, तब तक उनके पास है मौका। 2 रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 35 रन 35। काफी बड़ा ओवर यहां पर गेंदबाज प्रारंभ के माध्यम से होता हुआ। मिड ऑफ की दिशा में बल्लेबाजी में गर्जन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन, ये आता हुआ ब्रांडेड षटकार डीजे। पहुंचे 41 रन स्कोर कार्ड पर, 40 रनों का टारगेट है। ये देखिए, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते उस खिलाड़ी को गौरव कहते हैं। डीजे मास्टर ठोक दो। और 33 रनों की आवश्यकता है। 18 गेंदे 33 रन। खराब की गेंदबाजी, 13 गेंदे डाले इस गेंदबाज ने, और उस 13 गेंदों पर शानदार बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं वीसी अंकुरुल के बल्लेबाज गौरव ऑन द फायर। 18 गेंदे 33 रनों की आवश्यकता है। टेनिसक्रिकेट.in के माध्यम से जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं उनका तहे दिल से स्वागत है, वेलकम है। हमारी पूरी टीम आज सज्ज है, दोपहर का सत्र हुआ है, अभी तक खाना खाने नहीं गई है। ये क्रिकेट का लगाव है। टेनिसक्रिकेट.in के सभी समर्थक, डीजे केआरटी, इनका भी तहे दिल से आभार। उसी साथों साथ सभी दर्शकों का फिर से आभार है। दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक केतन जी माने बतलाते हुए 47 रन, एक उच्चांक स्कोर खड़ा किया है बल्लेबाजी करते हुए वीसी अंकुरुल। 18 गेंदे और 33 रनों की आवश्यकता।
18 गेंदे 33 रनों की आवश्यकता, प्रति शतक 11 के औसत से यहाँ पर प्रारंभ जिस गेंदबाजी के लिए में थे ना, पर आज थोड़े से नाराज किया है अपने साथी सहकारियों को भी। पर क्रिकेट में चुकीला माफी नहीं, थोड़ी सुधारना होगा, क्योंकि हर सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो ही जाती है। के लिए आते हुए नीचे दूसरा टीम की ओर से तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए कृपाल जी ठाकुर डीजे ऑपरेटर यहां पर तशरीफ लाते हुए उनका तहे दिल से वेलकम है, स्वागत है। इस बार स्क्वायर कट रूम बनाकर खेलना चाहते थे, एक्स्ट्रा मिड ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग। इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, 48 रन 17 गेंदे और जीतने के लिए भी 32 रनों की आवश्यकता है। इस बार स्क्वायर कट रूम बनाकर मौका मिला है, क्या जड़ देंगे चौका? यहां पर गेन अलोंग द कारपेट, बाउंड्री लाइन के पार शानदार चौकार। रनों की आवश्यकता है, क्या शानदार बल्लेबाजी दोनों बैटर कर रहे हैं। 52 रन स्कोर कार्ड पर लगते हुए टीट फॉर टैट जस्यास्त से प्रत्युत्तर। यहां पर केवल्य पाटिल भी यहां पर थोड़े से नाराज होंगे, क्योंकि उच्चांक स्कोर खड़ा करने के बावजूद भी गेंदबाज यहां पर उनको साथ नहीं दे रहे। इस बार लेग बिफोर अपील या सीरीज क्या देखना, ऑफिशियल अंपायर तरफ मुड़ते हुए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद यहां पर बीट करते हुए पर लेग 22 के रूप में 1 रन प्राप्त किया है। बचे हुए 15 गेंदे 27 रनों की आवश्यकता है। कमाल की गेंदबाजी, मंदार एक ऐसे गेंदबाज है जो इस मैच में कुछ कर सकते हैं, क्योंकि उन्होंने पहले ओवर में शानदार स्पेल डाला था, 14 रन खर्च किए थे। उसके बाद प्रारंभ ने 33 रन खर्च किए। खराब गेंदबाजी का एनालिसिस हमने देखा इस बार अच्छी गेंद बाहर थी, गेंद से छेड़खानी करने का प्रयास किया है। फील्डर है, अच्छी फील्ड डीप में प्रोटेक्शन होने के बाद भी पेट्रोलिंग करने के बाद कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक सर बतलाते हुए चौपन रन स्कोर कार्ड पर मंदार के ऊपर पूरी जिम्मेदारी, ब्रेक थ्रू दिलाना होगा। ओहो, फिर से एक बार और पिच किस्म की गेंद खोद कर खेला है, आउटफील्ड खराब है, फील्डर को चकमा देती हुई, मैंने पहले ही कहा था आउटफील्ड खराब है। सारल पुला खालून चेंडू फरार, गेंद सीमा पार, कहानी में ट्विस्ट, चौकार डीजे। धावफलकावरती धावा लिहिल्या जातात, एकंदरीत 58 धावांची गरज आहे अजूनही, 22 धावांची गरज आहे। भाईजान या सामन्याकडे पाहायला गेलात फॉर टॅट इट का जवाब पत्थर से, तुमच्या भाषेत सांगायला गेलं तर हा झेल पकडला जातोय। ओमकार पाटील तिथे पकडतोय फलंदाजाला। डीजे मास्टरला थोडा वेळासाठी आमंत्रण देऊया। यस, ऑन सेलिब्रेशन। यहां पर देते हुए अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद की पिटाई, और उसमें प्रारंभ ने की ही गलती, जिसमें 5-9 गेंदें डाली और पहले ही ओवर में उन्होंने 33 रन खर्च किए अपने स्पेल में। तो ये खराब रणनीति, खराब स्ट्रैटेजी होगी, पर ये फायदा होगा क्या? क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। क्या गेंदबाज ऐसे कोई होंगे जो इस मैच में कमबैक करेंगे?
अजिंक्य वैद्य येतोय बॉलिंग ट्रॅक वरती 12 चेंडूंवरती आता एका बाजूला 22 धावा रोखायच्या आहेत, तळाच्या दुसऱ्या बाजूला 22 धावा बनवायच्या सुद्धा आहेत. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा धावांना फार महत्त्व दिलं जातं, जिथे आता अजिंक्य स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि प्रयत्न प्रामाणिक असले ना तर यश देव हे आपल्याला नेहमीच देत असतो. भाईजान यस, इसीलिए तो कहा जाता है मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है. संघर्ष दोनों को भी करना है. जो जीता वही सिकंदर. अजिंक्य वैद्य की पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर आई. ऑफिशियल अंपायर ने देखा पर कालू से आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया. 12 गेंदे और 21 रनों की आवश्यकता, यानी अल्टी पल्टी. 12 गेंदे 21 रन स्कोर कार्ड पर आते हुए. एक धाव वजा होते 22 धावांमधून. 21 धावांची आता गरज असणार आहे. या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. नाण्याच्या एका बाजूला साई झिराड हा संघ गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती आक्रमण आता ठोकतोय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय मोठ्या पल्ल्याचा षटकार. 11 चेंडू 15 धावा मैदानाच्या वरती असं समीकरण बाकी असताना वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि परत एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी अजून जिंकलेलो नाही. मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी भाईजान. यस एब्सोल्युटली. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. लड़ना होगा. इस बार नो गेंद. अवैध फील्डिंग, अवैध ऍक्शन सर. यस, नागोबा डुलायला लागला. डीजे मैच में निखिल जी अगर देखा जाए ना तो यहाँ पर मैंने पहले मैच में देखा था रिलायंस नौगांव की क्या शानदार बल्लेबाजी. उस मैच में भी लगभग 6 या 7 रनों से वो टीम हार चुकी है. इस बार अच्छी गेंद, ओल्ड इज गोल्ड. गेंदबाज प्रशांत गेंदबाजी करते हुए अपने अनुभव यहाँ पर दिखलाते हुए गौरव जैसे बल्लेबाज को यहाँ पर शांत रखा है. इस बार अच्छी गेंद पिचिंग लाइन से खेलना चाहते थे. ऑलराउंडर ड्राइव वहां पर प्रारंभ फील्डर है. 1 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जहां पहुंचा हमारे गुणलेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 74. अभी भी 6 रनों की आवश्यकता है, यानी एक छक्का इस मैच को जीताना होगा. मंगेश जी मात्रे सर यहाँ पर आ चुके हैं. उनका भी स्वागत. बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का सहारा और डीजे को मौका. भाभी के हीरो आज कैमरा शूट करते उनका दिल से स्वागत है, वेलकम है. 70 हमें एम्बेसिडर कैमरामैन फोकस करो, हमें भी आपका स्वागत है. ओमकार जी राउत हम देख रहे हैं स्क्रीन के ऊपर हमारा फोटो दिखाते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है. ओमकार जी राउत
नक्कीच भाईजान, आपण पाहतोय थेट प्रक्षेपण tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून केलं जातंय. मग संतोषजी नाणेकर असतील, नंदनजी घरत असतील, सोहम असेल मेन त्यांचा ऑपरेटर, यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातंय. आणि आपण पाहतोय थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून यूट्यूबच्या वाहिनीवरती लागलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी निखिल पडते पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. आता फलंदाजीची चर्चा करावी लागेल, कारण का चांगली फलंदाजी चालू आहे. जिथे सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 6 धावा. भाईजान, 6 रनों की आवश्यकता है स्ट्राइक पे। tenniscricket.in के माध्यम से हम देख रहे हैं न्यू बैटर केदार बिरजे, और फील्ड थोड़ी सी खराब है यहाँ पर गेंद डिक्लेयर एरिया में जाते हुए। बैकवर्ड की रीजन में गेंद गई थी, हालांकि 1 रन ये गेंद के ऊपर लिखा था। हालांकि बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा था। 1 रन आती हुई 1 रन के सहायता से स्कोर कार्ड जाता हुआ कुल मिला के 75 रन के ऊपर। अभी 6 गेंदें शेष और ये मैच जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 5 रनों की जरूरत, 5 रन की दरकार मैदान के ऊपर। कौन जीतेगा, किसके टीम को हालांकि वापस जाना पड़ेगा, क्या कहेंगे? यस एब्सोल्युटली, क्योंकि ये क्रिकेट का मैदान है, क्रिकेट का कुरुक्षेत्र है। और श्री गांवदेवी क्रीड़ा मंडल आयोजित हम देख रहे गांवदेवी चषक 2025 का ये थरार है। रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमको तो सिर्फ क्रिकेट में जीत चाहिए, जीत चाहिए, यही दोनों की सोच होगी। अगर ऐसे भी कहा जाता है कि राजा की तरह जीना है तो गुलाम की तरह मेहनत भी करनी पड़ती है। मैदान के ऊपर मेहनत तो करनी पड़ेगी। आखिरी 6 गेंदों के ऊपर 5 रनों की जरूरत है, 5 रनों की दरकार है। ये गेंदें किस अंदाज के साथ फेंकी जाएगी, ये गेंदें नफीतुली अगर फेंका जाए तो ये मैच जीत भी सकती है। और ये गेंदों के ऊपर अच्छी बल्लेबाजी हालांकि की जाए तो बल्लेबाजी करने वाली VCN टीम ये मैच को जीत सकती है। विनंती असेल, बॅकवर्ड फाईन लेगला जो आंब्याचा झाड आहे तिथे प्रेक्षक काहीतरी झाड हलवतायत, फांदी तोडतायत। विनंती असेल, टाइम ओव्हर हो गया, एक प्लेयर अंदर लीजिए प्लीज। साई झिराट संघ विनंती असेल, टाइम ओव्हर झालेला आहे। आपण एक्स्ट्रा टाइम घेतला, त्यामुळे एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल। 5 मधला एक आतमध्ये येईल। 30 यार्ड सर्कल के अंदर लेना होगा। छह गेंदे और जीतने के लिए भी हमारे गुणे लेखक सर 5 रनों की आवश्यकता है। अजिंक्य वैद्य हम देख रहे हैं, एक शानदार खिलाड़ी है। फुल टॉस किस्म की गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। डीजे सुरभि भाभी के हीरो कृपाल जी ठाकुर को मौका। साथ